फक्त जादूतले पर्वे आणि जादू कशाला म्हणतात? एक माणसाची नजरबंदी असते, नजरबंदी. एक नजरबंदीचं नाव जादू आहे. हे बघा माझ्याकडे एक पिशवी आहे आणि ते पिशवीमध्ये बघा एक मांडरदेवीचा लिंबू आणला. ते आमचे म्हातारे बाबाने. ते लिंबू बघा कसला असतो मी तुम्हाला काढून दाखवतो. ते लिंबू कुठं भेटते? मांडरदेवी कालूबाईच्या डोंगरावरती चढणे कुठे. हे बघा एक झाडी लिंबू कामात चालत आहे. चल आता सगळे मुलं माझ्याकडे ध्यान ठेवा. हट 1 2 3 थोडीशी रिंगण मारतो. बाळा थोडी माती गेली तिथला आण बेटा, लवकर आण, जल्दी आण, आपल्याला बी टाईम नाही. तुमची शाळामध्ये आम्ही काल बोलून आज आम्ही आलो. आम्ही आज येणार बी नव्हतो, पण आम्ही बोललो की चला बस थोडी. हे बघा थोडीशी माती मी इकडे टाकलं सरा आणि थोडी माती माझ्या हातात घेतो. हट 1 2 3 चल. हातात काय सुद्धा नाही, फेकून देणार. पाठी खाली थोडी माती हातात दे, माझ्या हातमध्ये. चल सर हातात काय सुद्धा नाही, पाठी खाली थोडी माती घेतो. हे गुरु गोरखनाथ टाळी वाजवा. चल एक पाठी खाली थोडीशी माती घेतो हातात दे, हातात. चल 2 पाठी खाली थोडी माती हातात. चल सर असले पैसे खरोखर झाले असते कर्मला सोडून आले. हे फक्त दाखवायची कला आहे. म्हणजे हात चालाकी म्हणतात, हाताची फक्त चालाकी. रघुवीर जादूगारकर का जादू नाहीये, तर त्याचा मुलगा विजय जादूगार आहे. डोळ्याला पट्टी मारून मोटरसायकल चालवतो. जादू नव्हो, केमिकल आणि चलाकी, नजरबंदी. हे बघा सगळे मुलं टाळी वाजवा. थोडीशी माती घालतो नक्की. चल अरे रे घे ना, दे नाराज होऊ नको, घुस. चल हे बघा किती झाले? जोरात बोला. काठी खाली माती हातात. चल झाले. माझ्या हात खाली आहे, थोडीशी माती घेतो. चल हे बघा किती झाले? 1 2 एक पोरगा पैसे टाका. 3 आणि हे 4 आणि 2 बघा 6. सगळे मुलं बोला किती झाले? 6. काय पोरे बोलतात की चाचा तुमच्या हातामध्ये होल आहे का? बाबा हातात होल नाही, अस्तरमध्ये पैसे नाही. तुमच्या हातामध्ये माझा हात आहे. हे बघा किती झाले पैसे? 6 रुपये झाले. तर 7 कसे होते बघा, वरले कसं होतात? 1 2 3 7 कर 7 झाले ना? तू मोजले का बरोबर? हे बघा तर 7 होणार. टाळी वाजवा. झाले? सर माझे हात खाली. 1 2 3 4 5 6 7 किती झाले? हे बघा काय आहे? सगळे मुलं बोला. थोडीशी माती लावतो. टाळी वाजवा. चलो चाचा दगड कसा फेकला का? नाही. हे बघा दगड कुणीकडे आहे? हे पोरगा आहे ना, पोरगा तुझे कानात दगड गेला असं कान पकड बेटा. हे कान धर, असा धर. हे तू सोड आणि टाक इकडं. इथे माझ्याकडे. अरे ये ना. सगळे मुलं बोलायचे कानाला दगड दिसतो का? हे बघा मी काढतो. चल सगळे पोरामध्ये हुशार पोरगा कुठला आहे सर? हे काय कानातून दगड काढणारा तेच हुशार आहे. हा हे होत. घे सगळे पैसे हातात. हा हातात गिरे पैसे. चाल सगळे पैसे घे. बोलणार पाहिजे पोरा पटापट. हा लय पटापटा बोलत होतो. ढिला बोलू नको. असं मुठ्ठी बंद कर. इकडं शाबास. थांब काय होते मला घेऊ नको. तू फक्त मला नातू आहेत, लेख आहेत, घाबरायचं नाही. अलीकडे सरक की. काय नाव तुझा? जोरात बोलायचं. जोरात बोला. हा दर्शन. आता जोरात बोलायचा. हा मोठ्याने सांग. हातात पैसे आहेत ना? हे बघ या लिंबूवरनं फिरवायचा, त्याची नोट तयार होणार तुझ्या हातात. आता नाही रे, थांब.
कसा बोलतो असं बोलायचं, मी जसं बोलतो तसं बोल. फटाफटा बोला, ढिला बोलला की चड्डी घालायच्या बंद करी. हे बघ असं मुठ्ठी बांध, असं बोलायचं 1 2 3 बोल. 1 2 3 एका दोना तिना 1 2 3 ಒಂದು ಎರಡು ಮೂರು हा ಒಂದು ಎರಡು ಮೂರು हा म्हण गाणू गाणू हे गाणू गाणू बोलतो बघा. पैसे हातावर ठेव. सगळे किती पैसे आहेत? हे बघा. हा 8 आहेत का 7 आहेत? 7 आहेत. 8 आहेत. 8 आहेत. हे बघा आता हे 8 रुपये आहेत. मी ते 16 रुपये करून तुम्हाला दाखवतो. किती किती थांब ना. थांब थांब इकडचे मुलं खाली बसा. सगळे मुलं बोला किती पैसे? हे बघा आता माझ्याकडे ध्यान ठेवा. आता 16 होते डबल डबल एक एक केलं की टाइम जातो लई. 1 2 3 हो 8 मुठ्ठीमध्ये 16 करायची पॉकेट माझ्या खिशात आहे. त्याचं तुम्ही बोलणार चाचा खिशातले पैसे काढाल मुठ्ठीमध्ये टाकाल. खोटा खेळ करत नाही हा. खोटा खेळ करीन मला कोंबडीची शपथ. हे बघा आता 16 होते 16 माझ्याकडे बरोबर ध्यान ठेवा. बघा 16 कसे होते जाणून टाकतो. नाही नाही टाकत नाही टाकत. ह्याच्यामध्ये इटकर इटाचा दगड आहे. ते दगड फिरवले ना ते 16 होतात. तेरा भला हो जाए. लई गडबड आहे खिशात. लई गडबड आहे. थोडी थोडी टाली वाजवा टाली वाजवा. हे दगड फिरवलं की 16 होणार. हातात आहे हातात आहे. चलो मी तुम्हाला मोजून दाखवतो. तुम्ही म्हणलं टाकले मी म्हणलो टाकलो नाही. हे बघा मोपून दाखवतो. तोंडावून फिरव. विशाल आमकर असं मुठ्ठी बांध. काय नाव तुझा? किती शिकला? अरे तू शिकवतो मास्तरला का मास्तर तुला शिकवतो? तेव्हा शिकवतो मला. तू हुशार आहे का गापील? बोल ना. पोरगी का पोरगा? तू फसणार का मला फसवणार? मला फसवणार. काय नाव तुझा? कच्चा का पक्का? हुशार का गापील? पोरगी का पोरगा? मुलगी का मुलगा? कोंबडी का कोंबडा? गाढव का गाढवीन? हे गाढव. जादूवाले बाबा एक लाडू द्या. मी लाडू खाणार. लाडू घेतला पाहिजे का मुंबईचा? भूत भूत बनावा. जल्दी एक लाडू मुंबईचा द्या. खाणार. बरे लाडू साखरेचा का भजी गुळातला? दोन्ही दोन्ही खाणार. कधी खाल्ला जादूचा लाडू? आज बनवून देणार खाणार. उठ मग उठ उठ ना. जा तिकडं जा मैदान मध्ये. हात अशी पुढं कर. हे बघ सर कुठे गेले? सर थोडं ध्यान करा. तर माझी फक्त कलाला थोडीशी किंमत द्या. मला देऊ नका. आणि तुमची शाळेचं नाव मी प्रत्येक ठिकाणी काढीन. मॅडम असं मी दाखवलं सर्टिफिकेट तुम्हाला. तसं तुमची मी सर्टिफिकेट मी दाखवणार. हे बघा सर जरा बसून घ्या. हे बघा हे रघुवीर जादूगार शिकायला सर बरे का? बेहरू जादूगार, रघुवीर जादूगार, केल्या जादूगार, गोपी भाषा, पेशी सरकार मोठे मोठे जादूगार आहेत महाराष्ट्रामध्ये. आलं का लक्षात? हे जादूंचे आयटम आहेत. आणि जादू न हो हे जादूचे भाग आहेत. हे बघा सगळे मुलं बोला. हे चेंडू वर जातो का खाली येतो? टाकले इकडं. हे बघा वर जात नाही खाली येत आहे. हे मरून गेलेले माणसाच्या अंगावरच्या कपड्या खालीच बनवले. जे माणूस मरून जाते ना अमावस्या, पौर्णिमा, होली, पाडवा, दिवाळी, दसऱ्यात
दिवाळीच्या चौथ रात्रीमध्ये जो माणूस मेला ते त्याच्या माणसाचा कपडा आणून त्याच्या एखादी चेंडू तयार करते आणि त्याला असा काचेच्या डबड्यामध्ये बंद करतात. हे माझे साधनमध्ये घेतो आलं सर. हे जादूचे भाग आहे का? हे बघा, हे कपड्याचे बोल आहे, वरती उडवाला वरून आणि चेंडूला हातात पकड आणि वरती फेकायचं. एक मिनिट वर गेलं की जाऊ दे, खाली पडला की हातात केच कर, फेक केच कर हातात. शाबास, सर पाठीमागं. आणि बघ ते चेंडू आहे ना, सगळे सर लोकाला, विद्यार्थी लोकाला, मॅडमला दाखवून असं दाखव ना. हां, टाक याच्यामध्ये, चित्त टाक जोरात. एक चड्डीत घुसल, सर पाठीमागं. काय नाव रे बाल तुझा? नाव काय? माझ्या ध्यानात राहत नाही. बोल कशात बंद केलं? चेंडू कशात बंद केलं? हे गुणित केलं ना? मी काढलं का? तू काढला का? डबड्यात आहे का? सर काचेचा डबडा आहे. 1 2 3 4 5 त्याच्यात हात टाकला तुम्हाला मला दिसतंय. खाली फेकलं काचेचा भांडा आहे, ते फुटून जाणार सर. हे बघा, ह्यातलं बोल काढलं. हे मुलाने बघा ह्या गोणीमध्ये बंद केलं. आता परत त्या गोंडीतला बोल माझ्या हातात येतो. 1 मिनिट खाली वर. चला, हुज्जते चीन बिज्जते बंगाल. सर जादूतले भाग आहे का? घरातला मालपाणी कसा जातो, पॉकेटमधले पैसे जातात, गाय म्हशीच्या दूध गप होते, राशीतली ज्वारी गप करतात, चांगली आई बहिणी बघितल्यात त्याला भाणामती करतात, दुश्मन लोक करतात. हा, हे त्यातले भाग आहेत, हे जादूतले भाग आहेत. आला का लक्षामध्ये? माझ्याकडे जादू नाही हा सर. ए बेबी खाली बस. सर ए, तुला महादेवाची शपथ. लक्ष्मी बाप्पा आले, आज येणार आहेत लक्ष्मी. गणपती बाप्पा बसलेले. या गुरु हो जा सुरू, हुज्जते चीन बिज्जते बंगाल. चलो, ते बघा माझ्या हातात. तुम्हाला दिसणार नाही, मी मगाशी बोलून दाखवलं. जादू भारतात, महाराष्ट्रात, हिंदुस्थानमध्ये कोणाला जादू दिसली असते ना सर, त्या जादूला कोणी पण माणूस लाठी काठी चाकूने मारून टाकले असते. आला लक्षात? आणि पोलीसवाल्याला दिसली असती जादू तर पोलीसवाला मोठ्या जेलमध्ये त्याला कैद करून ठेवलं असतं. पण जादू कशाला म्हणतात? एक माणसाची नजरबंदीचा वारा, एक माणसाची नजरबंदी. हे बघा, हे नजरबंदीचा वारा माझ्याकडे आलेलं आहे. आता हे मुलाकडे मी एक चेंडू पाठवतो वरती उडवाला. हात खाली कर, तोंड खोल, लाडू खायचा. 3 म्हणला बंद कर. 3 म्हणला की तोंड बंद करायचा. चेंडू तुझ्याकडे येणार. 1 तोंड खोलला गाबड्या. 2 3 बघा चेंडू ह्याच्याकडे गेलं. पण तुम्ही बोलणार जादूवाले मामा कसं गेलं? आता त्याचा सबूत काय आहे? त्याची पॅन्टीमधला चेंडू खाली पडणार. ए शांत. आता मी काढून दाखवतो. ए तोंड कर. एक पाय तुझा इकडे हे पांढरी फरशीवर ठेव, दुसरा पाय इथं ठेव. आणि दोन्ही गुडघ्यावर हात दे. तुझी गुडघ्याची पॅन्ट हलव, खमीस हलव. ते पॅन्ट फेडून इकडे ठेव. त्याची पॅन्ट फेडले की याची मुंबई दिसेल सर. आता एवढा मोठा चेंडू ह्याची मी पॅन्ट मधला खाली काढून दाखवतो. बघा, दोन्ही गुडघ्यावर असा हात ठेव. अरे बघ बाळा, ह्याच्यातला तू चेंडू काढून पिशवीत बंद केलं. हे खाली डबडे, ह्याच्यात काही सुद्धा नाही. हात घाल. आहे का? हा, आता खाली पुढं बघायचं. पुढं खाली बघ. खाणार तुझा दर्शन. ह्याच्यात हगू नको मला. हगला त्याच्यामध्ये. आता मी बासरीने जमणूक चालू केलं. कंबर हलवायचं खाली करत. ए रस करायचं बघ. पोटात राहणार. आता चालू झाली.
टाळी वाजवायचा बघा, चेंडू आता येणार याच्यामध्ये. 3 म्हणलं की टाळी वाजवा. 1 ये 2 टाळी वाजवा. चलो हा बोलायचा. हुशार, जादूवाला, खेळवाला, मदारी बाबा, माझ्या हातात जीवन साथ द्या. तोंडावर हात ठेवा. सर मी एवढा बी कार्यक्रम काल हायस्कूलने दाखवला नाही आपल्या काटेवाडीला. त्याने मला थोडीशी मदत केली. आला लक्षामध्ये. हे मला सगळं लबाड समजा आणि तुम्ही जे तुमचं खरोखर आला लक्षामध्ये. आणि तुमची शाळा चालणार की प्रत्येक शाळेमध्ये दाखवणार की सरांनी थोडी मदत केली म्हणून. हे सगळे विद्यार्थी करतील आणि तुमच्या करतील थोडीशी मदत केली की तुमचं बी नाव माझे घुमडे सर, गिले सर, सुनील सर त्यांच्याकडे तुमचं मी नाव सांगणार. आलं का लक्षात. हात मोकळा कर बाळा. हे हात मोकळा कर. नाव काय तुझा. ह्याला थोडंसं मी पाणी पाजवतो. सर माझ्याकडे एक नर्सरी आहे. माझ्याकडे मोठे मोठे साप होते गेल्या वर्षी. हे वर्षी बंद केली शासनाने. आणि या सापाच्या तोंडामध्ये हे नर्सरी टाकून मी दूध अंडे घोटून ग्लासमध्ये असं ओतलं की सापाच्या पोटामध्ये जात होतं. तोंडाने त्याचं म्हणलं त्याला टाईम लागतो सर बरे का. म्हणून मी हे नर्सरा तयार केलं होतं. हे बघा सगळे मुलं बोला पाणी टाकलं याच्यामध्ये थांबतो का. जोरात बोला. ये इकडं इकडे ये ना. एक उजवा हात पुढे कर. हे असं दाबून धर. दाबून खाली पाणी पडू द्यायचं नाही. दुसरा हात त्याच्यावर झाक. असा असावा. इथं बघा. हा इथं करायचं. खाली पाणी नको जाऊन देऊ. खाली असं नीट धर. खालचा हात सपाट धराय सपाट. खालचा हात जाम धरायचा. खालच्या हाताचं पाणी पडू देऊ नको बाळा. काय नाव तुझा. तो जादूवाले मामा. हे पाणीचं आयटम लवकर करा. जल्दी करा. थोडा पाणी माझ्या पोटात घाला. थोडा पाणी सुनूकवर टाका. हा हे बघा थोडासा पाणी. पाणी पडू नका. पाणी सर सगळं पाणी पोराने खाली फेकून दिलं. तर बोला जादू आले मामा. थोडा पाणी चड्डीत गेलं. बाहेर काढा. थोडा पाणी बोला. डोक्यात गेलं. बाहेर काढा. हो या इमाम शाफी या मलंग बाबा. इकडे ये. इकडे तोंड कर. इकडे हे बघ असा पाठीमागे शाबास. एक पोरगा या माझ्याकडे हुशार. तू बोलणार ना. हा बोलवतो. हा बोलवतो. हात मोकळा कर. एक हात गुडघ्यावर ठेव. हा हे हात तुझा आहे. तू इकडे रे मला. त्याचा हात धर. हा तू हापसला का. पाणीचा हापसला ना. माहिती आहे ना. तो जादूवाले मामा. त्याच्या पोटातलं पाणी चड्डीतलं बाहेर काढा. मी 3 म्हणलं की हापसायचं. कसा हापसला. खाली हापस की हात. तू ढिला सोडायचा हात. असं हापशो. हा आता नको. 3 तू हात ढिला सोडायचा. 3 म्हणलं की हापसायचा. 1 तू पुढे बघ रे. 2 हपस मला. माझ्या कानात पाणी आहे. बाहेर काढा. 3 म्हणला टांगी वाजवा.
थोडं पाणी शिल्लक त्याचा राहिलं. हात चालू की असते ना समुद्र काढा. हा टाळ्या वाजवा रे टाळ्या ए हात हे, शांत बघा. मांडी घाल. हा हात फिरव. कोण लागो बा देव बाबा देव बाबा शंकर भगवान शंकर भगवान गणपती बाप्पा आले. गणपती बाप्पा आले तू शंकरचा नाग आहे, तो शंकरचा महादेवाचा नाग आहे महादेवाचं नाव आहे आणि मी दर्शन आहे. मी दर्शन मी तुला पकडायला आलो. मी तुला पकडा मी भीत नाही. मुंडी धरतो, मुंडी धर. गळ्यात घेतो. ए थांब रे ताली वाजवा. आता एक दुसऱ्यात बोलू नका. 5 मिनिटं कोणी बोलू नका. ए आता शांत 5 मिनिटं, ए हा बसा खाली 5 मिनिट कोणी बाजी बात एक दुसऱ्यावर बोलू नका. थोडंसं गाणं वाजवतो. ए ए ए ए बाळांनो शांत बसा ए प्रेम माग सारखा तुम्ही या खाजा हे बघा. सगळे मुलं बोला काय आहे. आता मी बोलतो फक्त तोंडाने बोलायचा. कुठला पान आहे. गुलाम आहे. गुलाम सर सर गुलाम पान आहे. हे बघा लोक जुगार खेळतात आणि हारून येतात आणि काय लोक काय करतात जादूवालेकडे जाऊन पत्ते भारून आणतात आणि भारून आणलं त्याचा मंत्र वापर करतात आणि पत्त्यावर मारलं त्याचा कलर जात आहे. हे बघा सर हे गुलाम पान आहे. मी इकडे ठेवतो. हे बघा तुमच्या समोर. हे बघा याच्यावरती मी टाकताय. सगळे दिसतो बोलू नका. सगळे मुलं बोलाय. पान कुठलं आहे. 10 आहे सर. जसं आहे सर दशच्या जसं पान आहे. हे बघा 1 2 3 आणि 4 जसे पान. माझे दोन्ही हात खाली आहेत. हे बघा माझ्या हातात काही नाही बरे का. हे बघा याचा कलर कसा जात आहे. चल हे गुरु गोरखनाथ मच्छिंद्रनाथ भैरवनाथ या इमाम शाह पीर. चलो राईट. सगळे मुलं बोला. मी काय उचललं. एक दस्ता पान उचललं. दुसरं काय उचललं. तिसरं काय उचललं. चौथं काय उचललं. दस्ता. हे पान कुठले. हे गुलाब. याच्यावर मी झाकलं सर. कुठे गेला रे. पुढं फूक मार याच्यावर जोरात जोरात. हो 1 2 3. हे बघा तुमच्या समोर. हे बघा एक पान मी काढून इकडे ठेवलं. हे बघा 1 गुलाम तयार. 2 गुलाम तयार. 3 गुलाम तयार सर तुमच्या समोर. ह्याला काय म्हणतात. एक नजरबंदीचा वारा. हे जादू नवं सरा. नजरबंदी चालाकी. टाली वाजवा सगळे मुलं एक बार. हे बघा हे पण कामाला आता मी बंद करतो. आता नागाचे सगळे मुलं दर्शन करा आणि दर्शन करून आमचे सर जास्ताने 4 सर तर्फी आणि विद्यार्थी तर्फी एक 1100 रुपये मदत केले. टाली वाजवा सर. टाली वाजवा. आता हे नाग मी काढल. हे नागाचा अवतार आहे. ह्याचा दर्शन करा सगळे मुलं. दर्शन करा. गणपती बाबा अवतार जिवंत अवतार आहे. जय हो नागनाथ बाबा. हे तुमच्या धड्यात आहे. तुमच्या पुस्तकमध्ये आहे. हे नाग आहे. नागाची फणी आहे. बस आता सगळे मुलाला गोष्टी उठा. पैसे उचल.